इथल्या कोल्हापुरातल्या ज्या सभेनंतर त्यांनी निर्णय घेतला होता की आपण स्वतंत्र लढायचं आहे. त्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगानं त्यांची तयारी सुरू होती. आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये जे काही घटनाक्रम झाला तो तुम्हाला मी सातत्यानं सांगत आलेला आहे. या घटनाक्रमामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय अशी भूमिका लक्षात आल्यानंतर इंडिया आघाडीतून आम्ही बाहेर पडलो. वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हटलं तरी पण काय हरकत नाही. सुशिक्षितांचं प्रतिनिधित्व करणं, कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणं, अशा पद्धतीची आपण एक आघाडी स्थापन करूया अशी आमची प्राथमिक चर्चा झाली. कारण कोल्हापुरातल्या सर्वसामान्य सगळ्याच पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळायची आशा शिल्लक नव्हती. एखाद्या पक्षामध्ये 70 लाखाची डिमांड असायची, एखाद्या पक्षामध्ये 80 लाखाची डिमांड असायची. कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायचं काम केलेलं आहे. कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलायचं काम केलेलं आहे. तळमळीनं पक्षाची ध्येयवृंद तळापर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे. व याला कुठंतरी वाचा फोडावी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाबा आप आणि वंचितची एक आघाडी तयार करू आणि त्या माध्यमातून कोल्हापुरातल्या सगळ्या पक्षातल्या अस्वस्थ कार्यकर्त्यांसाठी एक चर्चेचं दार की बाबा तुम्ही या, अगदी हक्कानं आमचं तिकीट घ्या. आणि ही जी काही घराणीशाही आहे, कारण आता जर तुम्ही बघितलं असेल आमदारांचा मुलगासुद्धा नगरसेवक पदाला इच्छुक आहे, खासदारांचा मुलगा नगरसेवक पदाला इच्छुक आहे, माजी महापौर असतील, उपमहापौर असतील, यांची मुलं या नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. मग सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जायचं कुठं, याच्यासाठीच ही जी काय अस्वस्थता, ही तळमळ आहे, ह्याला कुठंतरी खुल्लं करून द्यावं म्हणून आज आम्ही आप आणि वंचित यांची एक मोठी आघाडी आणि याच्यामध्ये बसप, BRSP यासारखे घटक पक्ष यांना सामावून घेऊन आम्ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा एक कार्यकर्ता पॅटर्न राबवायची आज आम्ही घोषणा केलेली आहे. या माध्यमातून मला सांगायचं आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांपर्यंत आम्हाला हे निरोप पोचवायचा आहे. आपल्या भागातले सुशिक्षित मतदार असतील, डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, कलावंत असू देत, झाडू कामगार असू देत किंवा रिक्षाचालक असू देत, या सगळ्यांना उमेदवारी द्यायची आमची तयारी आहे. कारण का, वंचित घटकाला न्याय देण्यासाठी, सुशिक्षित घटकाला न्याय देण्यासाठी प्रामुख्यानं ही आघाडी आहे असं आम्हाला ठासून सांगायचं आहे. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आम्ही स्वागत करायला तयार आहोत. काय सांगशील, आज तुमची युती झाली, त्याचबरोबर वंचितनं नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील विदर्भामध्ये चांगलं यश मिळवलं, त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आपची साथ मिळालेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत कसं इफेक्टिव्ह ठरेल हे समीकरण तुमचं? सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार. बघा, आज आपण बघत आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास असू दे किंवा माहिती असू दे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोडीत काढायचं काम केलेलं आहे. गृहीत धरलं चाललं आहे, जनतेलासुद्धा गृहीत धरलं चाललं आहे. गाडी फुल झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्याला सांगण्यात येतं आहे तुझ्याकडे तुझी कपॅसिटी काय, त्याचं मूल्यमापन काय, यावर बघितलं चाललं आहे. आणि एका जागेवर 3-3, 4-4 लोकांना खोळंबून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आमची सभा झाली. पण सभेत आम्ही त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की आम्ही 81 जागावर स्वतंत्र लढणार आहोत. पण गेले 7-8 महिने आमची जी चर्चा चालू होती, आमच्या जे बहुजनांच्या सगळ्या संघटना, मग त्यामध्ये BRSP असेल, BSP असेल, त्यानंतर बहुजन ऐक्य चळवळ असेल, अशा बऱ्याच संघटना आम्ही एकत्रित चर्चा करून आम्ही निवडणुकीला सामोरं जात होतो. तर त्यामध्ये आता आपण बघितलं इंडिया आघाडीतनं आप बाहेर पडलेले आहे, ते देखील आमच्याशी जोडलेले आहेत. म्हणून आम्ही अशी एकत्र सर्वत्र कार्यकर्ता पॅटर्न म्हणून आम्ही ही आमची आघाडी घेऊन पुढे जात आहोत. आज जर तुम्ही बघितलं तर आमचे 100हून अधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत, आमचे 4-5 नगराध्यक्ष झालेले आहेत. म्हणूनच या राज्यात आणि कोल्हापुरात काहीतरी वेगळं करायचं आहे आणि वेगळं करून दाखवायचं आहे. आणि जनतेलासुद्धा ते मान्य होणार नाही की महायुती आणि महाविकास जे काय चालू आहे, फक्त ह्याची नांदी आता कोल्हापुरातून सुरू होईल आणि याला चांगलंच यश मिळेल असं मला वाटतं. प्रस्थापितांना शह देण्यासाठी स्थापन केलेली तिसरी आघाडी आपण म्हणू शकतो का? निश्चितच प्रस्थापितांना शह देण्यासाठी याबद्दल सुरेश आमचे RK कांबळे साहेब पण आपली त्यांची भूमिका व्यक्त करतील. इथली जी प्रस्थापित व्यवस्था जे आहे आत्ता, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना जे काय असतील ते प्रस्थापित धनदांडग्यांच्या, ह्यांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी निश्चितच त्यांना टक्कर देईल आणि कोल्हापूर जनता ही नक्की स्वीकारेल आनंदानं, असं मला ठाम विश्वास आहे. फुले